हे गाईज, तर चला सोबत आज फिरूयात मुंबईतील फेमस असणारी राणीची बाग. तर त्याच्या आधी पहिला हा छानसा ट्रेलर बघून घ्या. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मोस्ट अवेटेड म्हटलं तरी चालेल. तर आज आपण पेंग्विन सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. त्याचप्रमाणे जसं की आता पहिला आपण मगर बघायला जाणार आहोत, कासव, भरपूर काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपण डेली लाईफमध्ये नाही बघू शकत. तर चला आता आपण मजा घेऊया. तर पहिलं आम्ही गेलेलो मगर बघायला. ॲक्च्युली याचा पहिला पार्ट जो मुंबई राणीची बाग आहे, याचा पहिला पार्ट ऑलरेडी अपलोड केलेला आहे. हा पार्ट 2 आहे, कारण व्हिडिओ खूप लेंदी होईल त्याच्यामुळे हे डिवायडेशन केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता जे मगरचा जो एरिया होता, तुम्ही किती छान त्यांनी लुक वाईज एकदम छान डिटेलिंग वगैरे केलेलं आहे. तर तुम्ही बघा, आता आपण इथून खाली जाणारच आहोत. आणि मगरसुद्धा इतके छान होते ना, 2, 3, 4 तर मगर ऑलमोस्ट होत्याच तिथे. तर बघा, जर तुम्ही मुंबईमध्ये फिरायला गेला असेल तर तुम्ही नक्की या बागेला व्हिजिट करू शकता. आणि फिरायला साधारणतः इकडे तुम्हाला 3 ते 4 तास आरामात लागतील, कारण खूप मोठा एरिया आहे, खूप काही बघण्यासारखं आहे. तर तुम्ही फुल डे इथे स्पेंड करू शकता. नेचर तर आहेच, पण सोबतच मुलांसाठी सुद्धा प्लेग्राऊंड वगैरे आहे. आपण पुढे बघणारच आहोत. तर जस्ट टेक अ लुक. तर हे बघा, आपण तिथे वरती गेलो, तिथून तुम्हाला मगर आरामात आणि किती छान असे दिसते. क्लिनिंग वगैरे इथं पाण्याचं खूप छान केलेलं आहे, म्हणजे तिकडे लोक क्लीन वगैरे सारखे करत असतात. तर तुम्ही बघा, मगर पण किती मोठी आहे लेंथ वाईज. या साईडला आणि तिकड जे दिसत होतं पाणी त्या साईडला सुद्धा मगर तुम्हाला बघायला मिळेल. आणि जर एंट्री फी म्हटलं तर फक्त 50 रुपये याची एंट्री फी आहे. तर 50 रुपयेमध्ये वर्थ इट, म्हणजे एकदम छान असं आहे. तुम्ही बघा किती छान डिटेलिंग आहे मगरची. इतक्या जवळून मगर मी तर पहिल्यांदाच बघितली. कोणी कोणी मगर पाहिली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर नंतर आपण मगर पाहून झाल्यानंतर आपण इकडे कासव पाहायला गेलो. ॲक्च्युली इथे आल्यानंतर मला समजलं की टर्टल आणि टॉर्टाईजमधला डिफरन्स काय आहे. तुम्हाला माहिती आहे का हे नक्की कमेंटमध्ये सांगा. ॲक्च्युली ते तुम्हाला बोर्ड दिसेलच, पण तरीसुद्धा मला त्या दिवशी माहिती झालं ॲक्च्युली काय डिफरन्स आहे. दिस इज द डिफरन्स. तर हे बघा किती सुंदर कासव आहे. आणि तिकडे खूप सारे कासव होते. हे बघा किती छान आहे. त्यानंतर कासव पाहून झाल्यानंतर आम्ही असंच तिथं फेरफटका मारला, सगळीकडे नेचर पाहून घेतलं. काय काय गोष्टी आहेत तिकडे तुम्हाला इथे बघायलाच भेटतील. पण सगळं काही एकदम छान होतं, एकदम क्लीन होतं. एरिया एकदम हायजीन होता म्हटलं तरी चालेल. तुम्हाला आतमध्ये प्यायचं पाणी वगैरे सगळं काही भेटेल. तर तुम्ही बघा किती छान क्लीन ठेवलेलं आहे, सगळं काही मेंटेन्ड आहे, वेल मेंटेन्ड प्लेस आहे. आणि रश आम्ही जेव्हा गेले तेव्हा रश तर नव्हती, ऑड डे होता ॲक्च्युली, त्याच्यामुळे मे बी रश नव्हती. तर तुम्ही बघा किती छान आहे. त्यानंतर आम्ही शोधत होते ॲक्च्युली पेंग्विन ॲक्च्युली कुठे आहेत.
तर जाता जाता आम्हाला पांडा दिसला, त्यानंतर छोटा भीम पण दिसला, तुम्हाला समोर दिसेलच. तर आम्ही शोधत गेलो ॲक्च्युली पेंग्विनचं कुठे आहे, पण आम्हाला लवकर सापडतच नव्हतं. सो त्यानंतर आम्ही खूप जास्त फिरलो तिकडे आणि त्यानंतर आम्हाला दिसलं की ॲक्च्युली कुठे आहे पेंग्विन. तर हा रोड आहे जिथून तुम्ही पेंग्विन मतलब जिकडे पेंग्विन आहे त्या साईडला जाऊ शकता. जाता जाता आम्हाला हे छोटंसं प्लेग्राऊंड भेटलं, जिकडे किड्ससाठी एकदम छान आहे. सगळे काही गेम्स तुम्हाला इकडे बघायला भेटतील. स्विंग, स्लायडिंग्स, त्यानंतर हे जे वर सीसॉ वगैरे खूप काही आहे. त्यानंतर आम्ही पक्ष्याचे नंदनवन पाहिलं, ज्यामध्ये खूप सारे पक्षी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कबूतर, त्यानंतर पॅरट, सगळे काही वेगवेगळे पक्षी तुम्हाला इकडे बघायला भेटतील आणि ते पण जास्त प्रमाणात आहेत. तर हे बघा, हे वेगळाच पक्षी तुम्हाला बघायला मिळेल इकडे. हे पॅरट्स आहेत आणि किती प्रमाणात आहेत बघा ना. मुंबईसारख्या ठिकाणी खूप कमी पक्षी बघायला भेटतात आजकाल. सो खूप छान वाटतं त्यांचा किलबिलाट ऐकायला. ॲक्च्युली तिकडे काच लावली नव्हती ना, त्यामुळे इतकं क्लिअर दिसत नाही आहे, बट यू कॅन इमॅजिन किती सारे होते तिकडे पॅरट. आम्ही ॲक्च्युली शोधायला गेलेलो पेंग्विन कुठे आहेत, पण जाताना आम्हाला हे पक्ष्याचं नंदनवन भेटलंच आहोत. पहिला हे बघून घेतलं, त्यानंतर मग आम्ही पेंग्विन्स बघायला गेलो. तर हे तुम्ही बघू शकता. तर इथे आम्हाला ॲक्च्युली जेव्हा बाहेर आलो तिथेच आम्हाला बोर्ड भेटला, जिकडे लिहिलेलं होतं पेंग्विनकडे जायला रोड आहे. सो आम्ही तो फॉलो केला आणि आम्ही फायनली पोचलो होतो पेंग्विन्स बघायला. असे काही ते आजोबा होते जे की आमची वेट करत होते. त्यांना राम राम करून आम्ही परत पुढे निघालो. एक पोलीसवाले पण भेटले. किती उंच उंच इमारत आहेत ना मुंबईमध्ये. जर तुम्ही मुंबईला गेला असेल तर नक्की कमेंट करा. सो हा बोर्ड आम्हाला भेटला, पेंग्विन्स या दिशेला आहेत. सो आम्ही पोचलो इकडे पेंग्विन्स बघायला. तर तुम्ही बाहेर बघू शकता किती छान फाउंटन्स आहेत. हे सिलेंड्रिक शेपमध्ये आहेत. नाईटला तिथे लाईट्स लागतात. तर असं हे एंट्री गेट आहे त्यांचं. आणि फायनली आम्हाला पेंग्विन्स दिसले, ज्याच्यासाठी आम्ही ॲक्च्युली तिकडे गेले होतो. कारण बाकी तर प्राणी ठीक आहे झूमध्ये वगैरे बघायला भेटतात, पण पेंग्विन इज रेअर यू नो. सो मोस्टली तर आम्ही पेंग्विन्ससाठीच गेलेलो, पण ते आम्हाला लवकर भेटतच नव्हतं ॲक्च्युली कुठे, कारण खूप मोठा एरिया आहे ना त्याच्यामुळे. त्यानंतर आम्ही प्राणी बघायला गेलो, ज्यामध्ये आम्हाला वाघ दिसला, रेनडियर्स, त्यानंतर लायन पण होता, पण म्हणजे अजून त्यांनी तिकडे आणला नव्हता. सो ही इज ऑन द वे असं त्यांनी बोर्ड लिहिलेला. तर पहिला आम्हाला बारशिंगा दिसला, तर तुम्ही बघू शकता. आणि खूप सारे येतात तिकडे. हे बघा, लुक ॲट दिस. अँड स्टे ट्यून्ड गाईज. वाघाचे जे चाल म्हणतात ना, ती ॲक्च्युअली खरंच मी तिकडे पाहिली. तुम्ही लास्टला नक्की बघा वाघ कसा छान त्याचं
एक त्याच्या वॉकमध्ये जो कॉन्फिडन्स होता ना तो वाव होता, जस्ट वाव. सो काही हे बारशिंगा हे बघून आम्ही पुढे निघालो. एरिया मोठा असल्यामुळे सगळीकडेच त्यांनी बोर्ड वगैरे लावलेले आहेत. तर द स्टार ऑफ द शो म्हटलं तरी चालेल किंवा स्टार ऑफ व्हिडिओ म्हटलं तरी चालेल, इकडे आपल्याला आता भेटेल वाघ बघायला. तर तुम्ही बघू शकता. आणि हिअर इज ही. बघा ना त्याची चाल, त्याचं कॉन्फिडन्स, इट्स अमेझिंग. शक्यतो जे झूमधले वगैरे बाकी असतात ते मोस्टली असं नाही बघायला भेटत. तर तुम्ही बघू शकता किती छान त्याची चाल आहे. आणि इकडे एक दुसरा होता, तो निवांत झोपला होता. सो 2 तर वाघा मला तिकडे दिसले. त्याच्यात किती रॉयल्टी दिसते ना वाघामध्ये. सो त्यानंतर वाघ बघून झाल्यानंतर आम्ही पुढे गेलो जिकडे बेअर होता. बेअर, भालू म्हटलं तरी चालेल. तर पण तो आम्हाला भेटलाच नाही, दिसलाच नाही. ॲक्च्युली तो एका गुहेच्या मागेच लपला होता. हा बघा वाघ किती छान फिरत होता मजेत. कोणी कोणी इतक्या जवळून वाघ बघितला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. ओके, तर जसं की म्हटलं मी, त्यानंतर आम्ही गेलो होतो बेअर बघायला. तर तुम्ही एंट्रीज बघा, हे किती छान आहे. इथे तुम्ही आरामात फोटोशूट वगैरे करू शकता. छान व्हिडिओज फोटोज छान येतील इकडे. परफेक्ट फोटो एरिया आहे हा. आणि नेचरमध्ये तर फोटो अजूनच छान दिसतात. इथे होता बेअर, परंतु तो गुहेच्या मागे गेला होता. इकडे मला थोडंसं इथं जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला दिसून येईल. तो इतकाच काहीसा तो आम्हाला दिसला, पण आम्ही खूप वेट केलं ते बाहेर यायचं, पण नाही आलाच नाही तो. सो त्यानंतर आम्ही पुढे आलो. जे अजून तिकडे ॲनिमल्स यायला लागलेत, म्हणजे आणायला लागलेत. अजून थोड्या दिवसांनी तिकडे खूप काही बघायला मिळेल. सो तुम्ही नक्की जा. ते तुम्ही बघू शकता. हा तिकडेच राहून गेला. सो तुम्ही इकडे सिटिंग अरेंजमेंट वगैरे बघू शकताय. एक छान रिलॅक्स म्हटलं तरी चालेल, तुम्ही इकडे टाइम स्पेंड करू शकता. तर इथे काही असं स्टॅच्यू वगैरे होते किड्सना फोटोज वगैरे काढायसाठी. ॲनिमल्स सोबत वगैरे. मोगली तुम्हाला समजलंच असेल. तर हे काहीसं बघून आम्ही पुढे एक्झिटला निघालो होतो, कारण ऑलरेडी खूप सारा टाईम आम्ही इकडे स्पेंड केला. ऑलमोस्ट 3.5 hour आम्हाला इकडेच गेले. सोबतच तुम्ही इकडे तुम्हाला फूड कोर्टसुद्धा आहे. ॲक्च्युली त्याची क्लिप विसरले घ्यायची, पण तिकडे तुम्हाला सगळं काही मिळेल खायला आणि एकदम रिजनेबल प्राइजेस आहेत. तर हा तिथे बोर्ड होता लायन ऑन द वे म्हणून. सो लवकरच तिकडे लायनसुद्धा येणार आहे. सो कीप अपडेटेड. ओके, इकडे चाइल्ड केअर स्पेस पण आहे जर तुम्ही लहान मुलांसोबत गेला असेल तर. सो सगळं काही अरेंजमेंट त्यांनी छान पद्धतीने इकडे केलेली आहे. त्यांनी एक तोफ ठेवलेली आहे. त्यानंतर आम्ही खूप सारं एन्जॉय करून, खूप काही बघून आम्ही एक्झिट केली इथून. आणि असा गेला हा दिवस. खूप छान गेला तिकडे दिवस, एकदम छान वाटलं. तर तुम्हीच देखील नक्की जा. आणि फक्त 50 रुपये याचं तिकीट आहे. ॲड्रेस वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा. व अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला व्हिजिट करा.
थँक्यू सो मच.